तिच्या या सगळ्या गोष्टी माझ्या बाबांपासून किती दिवस लपून राहिल्या असत्या मला सांग। त्यांना त्यांना कळणारच होतं हे सगळं एक ना एक दिवस, कारण तो माणूस घरी आला नाही त्यानंतर, पण ही बाहेर जायला लागली ना रोज, आणि ते काय माझ्या बाबांपासून लपून राहिलं नाही। ही अजून कशी नाही आली? मुलांकडे लक्ष द्यायला हवं होतं तिने। अगं अगं कुठे गेली होतीस? मुलं एकटी होती घरी। ते मी मावशीकडे गेली होती, म्हणूनच यायला उशीर झाला। अच्छा बरं ठीक आहे। त्या दिवशी ना बाबा लवकर घरी आले होते। ही बाई घरात नव्हती ते बघून बाबा खूप अस्वस्थ झाले। दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचं नाटक चालू झालं, पुन्हा तिने तेच सुरू केलं, आणि या वेळेस बाबांचा संयम सुटला। काय चाललंय तुझं रोजचा? कुठे जातेस तू? इथं मुलं घरात एकटी असतात, तुला काय वाटतं की नाही? तुला तर का वागलीस असं? का तुला जराही लाज वाटली नाही? तू बाहेर जे जे काही करतेस ना ते सगळं कळलंय मला। अगं काय नाही केलं मी तुझ्यासाठी? नाही, मी असं खरंच काही केलं नाहीये। काही नाही केलं? अगं त्या निदान लहान मुलांची तरी दया यायला हवी होती तुला। खरंच मी काही असं केलं नाही। तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय। गैरसमज? सगळं कळलंय मला। आतापर्यंत सहन करत होतो, पण नाही। खूप पाताळ यंत्री असतात ना अशा बायका। त्या खोलीत जो तमाशा सुरू होता ना त्या दिवशी, त्यात एकीकडे वडिलांचा संताप होता आणि दुसरीकडे तिचं नाटक सुरू होतं। ती त्यांच्या पायाशी बसून सतत रडत होती, कळवळून कळवळून माफी मागत होती। हळूहळू ना त्या बाईनं माझ्या बाबांचा विश्वास संपादन केला। सगळ्यांशी गोड 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 बोलून सगळं काही नीट करायला लागली ती। कसं झालंय सगळं मला कळलं नाही, पण बाबा सुद्धा ना तिच्यावर विश्वास ठेवायला लागले। एक पॉइंट असा आला की त्यांनी त्यांचे सगळे पैसे, सगळा बँक बॅलन्स तिच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली। इतकंच नाही तर तिजोरीच्या चाव्या सुद्धा तिच्याकडे त्यांनी देऊन टाकल्या। हळूहळू बाबांचा सगळा आर्थिक व्यवहार त्यांनी स्वतःच्या हातात घेतला। आमच्याशी खूप गोड गोड बोलायला लागले। बोलायला काय लागले, नाटक होतं ते सगळं। आणि एक दिवस आलाच, मला जे वाटलं होतं ते घडलं। आमचा सगळा पैसा, अडका, सोनं, नाणं, आम्हा मुलांसाठी जमा केलेली सगळी पुंजी ती घेऊन त्या माणसाबरोबर पळून गेली। अरे देवा! माझ्या वडिलांना जेव्हा हे सत्य कळलं तेव्हा त्यांचा स्वतःवरचाच विश्वास उडाला। ते सैरभैर झाले। ज्या बाईला त्यांनी आमची आई म्हणून आमच्या घरात आणलं होतं त्या बाईने त्यांना देशोधडीला लावलं होतं। त्या क्षणी जणू त्यांना ना माझ्या गेलेल्या आईची आठवण झाली आणि तिला जाऊन भेटायची तीव्र इच्छा झाली असणार, आणि ते आम्हाला कायमचं पोरकं करून सोडून निघून गेले देवाघरी। मी पुन्हा एकदा खचून गेले, पण तसं करून चालणार नव्हतं ना। माझ्या भावंडांसाठी त्यांची जबाबदारी होती माझ्यावर, माझ्या एकटीच्या खांद्यावर। त्या दोघांसाठी मला उभारी घ्यावीच लागली। कशी तरी धडपडत रडत खडत स्वतःच्या पायावर उभी राहिले, कामं शोधली, वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या,
पैसे कमवायला लागले, भावंडांची शिक्षणं सुद्धा केली, त्यांची लग्न लावून दिली आणि त्यानंतर कुठेतरी मी श्वास घेऊ शकले. मग माझ्या आयुष्यात ना एक भला माणूस आला. माझं लग्न झालं या माणसाशी. तुमच्या बाबांनी माझी खूप काळजी घेतली आणि माझ्या भावंडांची सुद्धा. सगळी जबाबदारी आम्ही दोघांनी नंतर आमच्या खांद्यावर पेलली. आई, मला कल्पना नव्हती की तुझ्या आयुष्यात तू एवढं सहन केलं असशील. सॉरी. तुला कल्पनाच करता येणार नाही मी काय काय सहन केलंय ते. आम्हाला तिच्या रंगाचा काही प्रॉब्लेम नव्हता, तिला होता. तिला गोरी माणसं नाही आवडायची, सुंदर लोक नाही आवडायचे. तिच्या वागण्या बोलण्यावरून पावलं पावली कळायचं ना आम्हाला. माझी आई सुंदर होती, त्याचा तिला प्रॉब्लेम होता. का कोणास ठाऊक, पण कुठेतरी ना त्या बाईच्या वागण्याचा, आम्हाला त्रास देण्याचा आणि तिच्या रंगाचा मी ना मेल घालत गेले. माझ्या डोक्यात ते समीकरण अगदी पक्क बसलं. मला असं वाटायचं तो रंग म्हणजे वाईट, त्या रंगाची सगळी माणसं वाईट. आणि तेव्हापासून मला त्या रंगाची माणसं दिसली ना की मला त्रास होतो रे. माझ्या डोक्यात तिडीक जाते, मी नाही सहन करू शकत. मला असं वाटतं सगळी अशी माणसं माझ्याशी वाईट वागणार. मी नाही विश्वास ठेवू शकत त्यांच्यावर. म्हणजे हे बरोबर नाहीये मला कळतंय, पण त्या बालमनावर काहीतरी परिणाम झाला असेल ना रे. म्हणून मी आज एवढी मोठी झाल्यानंतर सुद्धा अशी वागतेय. आई, पण सगळीच माणसं अशी नसतात ना. आपली सावली वाईट नाही आहे ना. आपली सावली अशी नाही आहे. तिने या घराला, घरातल्या माणसांना कितीतरी वेळा संकटातून बाहेर काढले. ह्या घरासाठी खूप केलं आहे तिने. कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी गोष्टी केलेल्या नाही तिने. हो ना, मी कुठे नाही म्हणते. आता कालच तिने मला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. मी नाही म्हणते का, मी मान्य करते ती खूप चांगली मुलगी आहे, मला माहितीये. मी कृतज्ञ आहे, मला हे सगळं कळतंय. पण हे झालं ना, तिने हे सगळं चांगलं कृत्य केलं, पण कशावरून ती उद्या काही चूक करणार नाही. कशावरून? तू देतोस मला गॅरंटी? करतोस मला प्रॉमिस? नाही ना. मला ना स्वतःचीच कुठेतरी भीती वाटते की जर का सावली उद्या चुकली तर मी तिला नाही माफ करू शकणार आहे. हा माझा प्रॉब्लेम आहे, मला कळतंय. मी काय वाईट नाहीये, पण आहे ना आता माझा असा प्रॉब्लेम. तर मी आता काय करू शकते? मी नाही बदलू शकत आहे स्वतःला. लहानपणापासून ते डोक्यात, काळजावर, मनात, हृदयात सगळीकडे बिंबवलं गेलं होतं ना माझ्या. मी काय करू? ह्या रंगाच्या सगळ्या गोष्टी माझ्या घरातून बाहेर फेकून द्यायच्या, हे शेवटचं सांगते मी तुला.